नमस्कार, स्वागत आहे तुमचं खाऊप्रेमीच्या एका व्लॉगमध्ये. ते सकाळची वेळ आहे. मी इथं नाश्त्याला पोहे बनवत आहे. सकाळी पोहे केले होते डब्यासाठी, थोडेसे उरलेले आहेत. पण ह्यामध्ये ना कांदा आहे ना शेंगदाणे, कारण इथल्या शाळांमध्ये नट्स चालत नाही. म्हणजे जे शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स वगैरे ते काहीच चालत नाही. कारण इथे नट्सची ॲलर्जी खूप प्रमाणात असते आणि ती सिव्हिअर होऊ शकते, क्रिटिकल होऊ शकते. त्यामुळे शाळेमध्ये नट्स वगैरे अलाउड नसतात. तर मी इथे आमच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवत आहे. थोडेसेच पोहे घेतलेले आहे, कारण मला नंतर हे जे साधे पोहे होते ते त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नितरट ठेवलेले आहेत. म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं. अशा प्रकारे जाळीच्या भांड्यामध्ये ठेवल्यावर आणि पोहे छान भिजतात सुद्धा. सर्वात आधी मी चॉपिंग बोर्डवर सगळं सामान काढून घेते. म्हणजे जे जे मला पोह्यांसाठी लागणार आहे, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि लिंबू हे सगळं. म्हणजे मग घडी घडी फ्रीज ओपन करायची गरज पडत नाही. कढीपत्ता जेवढा होता मी तेवढा इथे काढून घेतलेला आहे आणि कांदा चिरते. आता एक कांदा हा खूप मोठा आहे, मला एवढा लागणार नाही, त्यामुळे मी निम्माच चिरत आहे, निम्म्याला पण कमी. आणि जो उरलेला आहे तो मी दुपारच्या भाजीसाठी म्हणजे स्वयंपाकाला वापरणार आहे. तर इकडे अशा प्रकारे मी कांद्याचे टरफले वगैरे ठेवायला भांडं घेते, त्यामुळे जरा सोपं पडतं, ओट्यावर पसारा कमी दिसतो आणि आवरायलासुद्धा मदत होते. तर उरलेला कांदा मी असा टाईट डब्यामध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये घातलेलं आहे साधारण 2 पळ्या तेल. त्यामध्ये सर्वात आधी मी शेंगदाणे तळून घेणार आहे. आधी शेंगदाणे तळले म्हणजे मग ते क्रिस्पी खमंग लागतात आणि कच्चे राहत नाही. कधी कधी मी शेंगदाणे परतवून काढून घेते कढईमधून किंवा कधी कधी तसेच राहू देते. तर इथे मी मीठ एकत्र केलेलं आहे पोह्यांमध्ये. तर सकाळचे पण जे पोहे होते त्यामध्ये थोडेसे मिक्स केलेले आहेत आणि वाफ येऊ द्यायची आहे. तोपर्यंत जो मसाल्याचा डब्बा असतो किंवा किचन ओट्यावर जोही काही पसारा असतो तो मी उचलून घेते. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पोहे म्हटले तर लिंबू हा हवाच, कारण त्याशिवाय चव कुठे पूर्ण होते पोह्यांची. मग ते लिंबू चिरून घेतलेला आहे आणि थोडासा ओटा जो आहे तो आवरून घेते. कारण आज मला नाश्ता झाल्यानंतर आमच्या एका बेडरूमची क्लिनिंग करायची आहे, थोडंसं डीप क्लिनिंग करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा नाश्ता करते आणि मग तिकडचं आवरायला जाते. नाहीतर मग आवरता आवरता मध्येच भूक लागते आणि ते कामात पण लक्ष लागत नाही. मस्त इकडे पोहे झालेले आहेत, मोकळे झालेले आहेत, मऊ पण आहेत आणि त्याला त्याच्या स्वतःच्या हाताने खायचं असतं, त्यामुळे मग मी अशा प्रकारे त्याला बाउलमध्ये देते आणि तो खातो. ते एका दृष्टीने चांगलं आहे, म्हणजे तो त्याचं खायला शिकतो आहे. सांडतो पण त्याला सवय लागते. मग तो खाली जेव्हा बसतो तेव्हा त्याला असं बसकर टाकून देते मी एक त्याचं, त्यावर तो ठेवतो आणि मग खातो. तर इकडे मी शेव घातलेली आहे, रतलामी शेव, जी पोह्यांवर खूप छान लागते. तर इथे मी त्याला सांगत होते मांडी घालून बस, आणि तो सर्वात आधी शेंगदाणे उचलून खातो आणि त्यानंतर मग पोहे खातो. पोहे वगैरे खाऊन झाले त्यानंतर त्याला थोडेसे भरवले. मी ग्रॉसरी करायला गेलेलो काल, त्यामुळे सामान ते भरायचं बाकी आहे माझं. त्यामध्ये आम्ही मसूरसुद्धा आणला, कारण मसूरची डाळ, मसूरची कोरडी भाजी चवीला खूप छान लागते आणि झटपट बनवता येते. जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ नसतो तेव्हा झटपट बनते आणि पौष्टिक तर ही आहेच. प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही भाजी. तर जो जुना मसूर होता थोडासा उरलेला, तो पहिल्यांदा घेतला मी आणि त्यामध्ये थोडा नवीन मसूर मिक्स करून थोड्या वेळ भिजत ठेवणार आहे मी. जोपर्यंत माझं बेडरूमचं डीप क्लिनिंग होतं तोपर्यंत छान भिजला जाईल मसूर. तर भांडे लावायचे बाकी आहे, काही भांडे घासायचे बाकी आहे. आज जरा बाकीचं काम करायचं आहे. तर इकडे बेडरूमचा जो बेड होता त्याच्या फळ्या ज्या असतात त्या मी काढल्या आणि इथे मुलांनी भरपूर म्हणजे बाळांनी माझे टॉयज टाकलेले होते. तर ते सर्वात आधी मी टॉयज इकडे बघा मोकळे केलेले आहेत. भरपूर तो टॉयज टाकत होता तिकडे आणि म्हटलं चला एकदा वॅक्यूम करून घेऊ, ह्या फळ्या पुसून घेऊ. कारण घर हे डिक्लटर करावं लागतं, त्याचप्रमाणे त्याची डीप क्लिनिंगसुद्धा करावी लागते. जसं प्रत्येक रूमची महिन्यातून एकदा, 1.5 महिन्यातून अशी डीप क्लिनिंग ही करावीच लागते. तर मी अशा प्रकारे बेडसुद्धा ओल्या वाईप्सने पुसून घेत आहे. हातामध्ये हँडग्लोव्ज ह्यासाठी घातलेला आहे की हे वुडनचं फर्निचर आहे आणि कधी काय होतं की एखादं त्याचं शीळ निघालेली असते आणि ती जर बोटात घुसली तर खूप जोरात लागतं. झालेलं आहे माझ्यासोबत असं, त्यामुळे हँडग्लोव्ज घालून मी हे सगळं काम करत आहे. आणि घर आमचं हे रेंटचं आहे, पण घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो,
आपल्याला ते स्वच्छ ठेवणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे, कारण आपण त्या वास्तूमध्ये राहतो आणि जिथे आपण राहतो ती जागा नेहमीच स्वच्छ राहिली पाहिजे. काना कोपरा, त्याचं छत, तिथे जाळं वगैरे असेल तर ते काढलं गेलं पाहिजे. कानाकोपऱ्यात बरीच धूळ असते, ती काढली गेली पाहिजे. नीट जर आपण घर ठेवलं तर आपल्यालाच एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि त्या खरंच खूप चांगल्या असतात. नाहीतर मग उगाचच घरामध्ये चिडचिड होत असते आपली, किंवा डोकं शांत राहत नाही आणि आपल्याला कळत नाही की असं का होतं. मग कुठेतरी ना आपले कपडेच नीट नसतात ठेवलेले, किंवा घरात खूप जाळं लागलेलं असतं, किंवा वस्तूच नीट नसतात ठेवलेल्या, असं होतं. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस असं घराचं डिक्लटरिंग आणि डीप क्लिनिंग करत असते. एकाच वेळेस सगळ्या रूम नाही करत मी. कधी एक ही रूम केली, कधी हॉल केला, कधी किड्स बेडरूम केली, कधी डायनिंग रूम केली, अशा वेगवेगळ्या रूम मी करत असते क्लीन. त्यामुळे मग आपल्या स्वतःवर सुद्धा लोड येत नाही आणि प्रत्येक घराचा कोपरा हा, म्हणजे प्रत्येक घराची रूम ही स्वच्छ राहते. वरवर तर आपण रोजच क्लिनिंग करतो, पण हे डीप क्लिनिंगला सुद्धा एखादा दिवस द्यावा लागतो, महिन्यातून एकदा. म्हणजे एक रूम केली, मग दुसरी केली, म्हणजे असं महिन्यातून आपण पूर्ण घराचं डीप क्लिनिंग करू शकतो. त्यामुळे मग एकदमच दिवाळीला किंवा सणांच्या दिवशी आपल्यावर लोड येत नाही आणि घर छान स्वच्छच राहतं. तर इकडे बरेचसे टॉयज होते जे बेडखाली मुलाने टाकलेले होते, ते मी काढले, सेपरेट केले. त्यातले पण मला बरेचसे डिस्कार्ड करायचे होते. भरपूर न लागणाऱ्या गोष्टी, पेपर्स वगैरे मी काढलेले आहेत डिस्कार्ड करण्यासाठी. तर आता इथे व्हॅक्यूम करत आहे, कारण आवरताना जेव्हा आपण घर आवरायला घेतो तेव्हा जसं फरशी खराब होते त्याचप्रमाणे इथे कार्पेट आहेत, कार्पेटवर घाण पडत असते, मग ती व्हॅक्यूम क्लिनरने क्लीन करावी लागते. त्याचप्रमाणे ज्या बॉर्डर्स असतात त्या पण मी आज पुसून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मस्तपैकी बेडरूम स्वच्छ सुंदर झालेला आहेत. इथे लहान मुलांचे सॉफ्ट टॉयज आहेत, ते त्यांना झोपताना लागतात, त्यामुळे ते इथे ठेवलेले आहेत. तर हे करत करत भरपूर वेळ झाला, जवळजवळ 1:45 झाले होते आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. तर मसूरचीच भाजी करायची आहे, अख्खा मसूर. तर इकडे सगळं आवरत मुलाला पण झोप लागली, त्यामुळे तो झोपतो आहे आता. एवढं एक चांगलं आहे की तो त्याचा जाऊन झोपतो दुपारच्या वेळेस. तर इकडे मी कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट तर मी विकतचीच वापरत आहे. तर इकडे जो मसूर भिजत ठेवला होता तो छान भिजलेला आहे. खरं तर ही भाजी कढईमध्ये सुद्धा होऊ शकते, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि भूक पण लागली होती, म्हणून झटपट कुकरला करत आहे. कुकरमध्ये घेतलेलं आहे 1 पळी तेल. त्यामध्ये जिरं, मोहरी तडतडू दिलेली आहे, हिंग घातलेला आहे, त्याचप्रमाणे कढीपत्ता आणि कांदा हे सगळं परतवून घेत आहे. यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट टाकलेली आहे. सगळं एकत्र परतवते परत, त्यामुळे कांदा झटपट शिजतो. त्यानंतर मसाले घातलेले आहेत, हळद, लाल तिखट, 1 चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. मसाले पण जेव्हा परतून घेतले त्यामध्ये घातलेला आहे टमाटा फक्त थोडासाच मी परतवून घेतलेला आहे, कारण कुकरमध्ये तो असाही शिजणारच आहे. त्यानंतर जो अख्खा मसूर आहे त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलं आणि जास्त काही नव्हतंच. तो पण एकदा 2 ते 3 मिनिट ह्यामध्ये मसाल्यांमध्ये छान परतवते, त्यामुळे जे मसाले आहेत ते मसूरला छान लागतील. 1 चमचा घातलेला आहे मी खोबऱ्याचा कीस, ह्यामुळे जी चव आहे ती खूप मस्त लागते. पाऊण ग्लास टाकलेला आहे पाणी, कारण मी कोरडीच करणार आहे भाजी. 1 शिट्टी होऊ दिली आणि बस बंद केलेला आहे गॅस. कुकर गार झाल्यावर चेक करूयात कशी भाजी झाली. तोपर्यंत मी इथे पोळ्या करून घेत आहे, गरमागरम पोळी. पोळ्यांची कणिक भिजवलेली होती, फ्रीजमध्ये ठेवली होती, ती थोड्या वेळ बाहेर काढून ठेवली जेणेकरून ती रूम टेम्परेचरला यावी, नाही तर एकदम थंड कणिकीच्या पोळ्या लाटता येत नाही. शक्यतो मी कणिक जी असते ती फ्रेशच भिजवते, पण भिजवलेली होती त्यामुळे माझ्या झटपट पोळ्या पण झाल्या आणि कुकरला तर भाजी किती झटपट होते. असं जेव्हा दमलेलो असतो किंवा घराचं एखादं डीप क्लिनिंगचं काम असतं तेव्हा असा झटपट स्वयंपाक खरंच खूप उपयोगाला येतो. शक्यतो मी जेव्हा असं काही डीप क्लिनिंगचं काम करते त्याआधीच स्वयंपाक करून ठेवत असते, म्हणजे मग नंतर कंटाळा येतो खरं तर करायचा. पण आज नाश्ता केलेला होता म्हणून म्हटलं ठीक आहे करूया तसं. तर इकडे मस्तपैकी मसूर शिजलेला आहे, खूप गाळ पण नाही झाला, फक्त 1 शिट्टी घेतली आणि बंद केलेली आहे. बघू शकतात परफेक्ट झालेला आहे. तर कोथिंबीर काही माझ्याकडे आता नव्हती, त्यामुळे असंच डेकोरेशनसाठी एक पान ठेवलं. तर हे आहे आमच्या जेवणाचं ताट. इथे आहे सुका मसूर, आंब्याचा रस आणि गरमागरम तूप लावलेल्या पोळ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा.